नमस्कार, कसे आहेत सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज आहे माझा बर्थडे आणि आज आहे गणेश चतुर्दशी. सो सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या घरी गणपती बसला का मला नक्की कमेंट करून सांगा. तर इंस्टाग्रामला माझी एक रील होती जी की खूप म्हणजे 65,000 काहीतरी व्ह्यू आले होते त्या रीलला. आणि त्या रीलमध्ये मला सर्वात जास्त जो क्वेश्चन विचारला गेला होता तो क्वेश्चन होता की तुमचं एज काय, किंवा ताई तुमचं वय काय आहे, किंवा भरपूर क्वेश्चन्स म्हणजे भरपूर ज्या कमेंट्स होत्या. अराउंड 400-500 काहीतरी कमेंट आहेत त्या रीलला. आणि त्यातल्या खूप कमेंट्स एजच्याच होत्या की तुमचं वय काय आहे. सो आज माझा बर्थडे आहे आणि आज मी सांगणार आहे की माझं एज किती आहे. तर मी माझा बर्थडे तर खूप छान सेलिब्रेट करते प्रत्येक वर्षी, कारण मला बर्थडे सेलिब्रेट करायला आवडतो. आणि आपला डे असतो स्पेशली की आपण एक दिवस छान तयार होऊन आपलं स्वतःला काहीतरी पॅम्पर करायचं असतं. आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रियांनी हे केलं पाहिजे स्वतःसाठी. मग भलेही ते बर्थडे असो, न्यू इयर असो किंवा काहीही असू दे, पण बायकांनी स्वतःसाठी टाईम काढला पाहिजे. तर मोठं झालं की एकदा मुलं झाले की एक प्रॉब्लेम असतो की आपला बर्थडे असो किंवा काहीही असू दे, मम्मा केक तर मीच कापणार, हेच मयूचं चालू होतं. आणि असंच होतं प्रत्येक घरोघरी हेच आहे की जेव्हाही मम्माचा बर्थडे असतो किंवा पप्पांचा बर्थडे असतो तेव्हा मुलांचं असतं की केक तर मीच कापणार आहे. तर मला भरवता त्याच्याकडून खाली पडलं होतं आणि बघा कसा बघत होता मयू. तर प्रत्येक जो क्षण आहे ना तो एन्जॉय करायला शिका. आत्ता ह्या गेल्या काही दिवसांमध्ये तर अशा घटना घडलेल्या आहेत की मग तो विमान कोसळले ते असू देत, किंवा मग जम्मू काश्मीरला जे झालं की लोक फिरण्यासाठी गेले होते आणि तिथून काही लोक म्हणजे डेड होऊन आले. सो म्हणजे असं काही लाईफमध्ये होण्यापेक्षा ना जो आलेला दिवस आहे ना तो फक्त आणि फक्त आनंदात घालवायचा, हे प्रत्येकाने शिकलं पाहिजे. तर खरंच आयुष्यामध्ये काय लिहिलेलं आहे पुढे हे कुणालाच माहिती नसतं. पैसा देखील खूप इम्पॉर्टंट आहे, पण त्याचबरोबर आपला आजचा दिवस कसा जातोय, आपण तो कसा घालवतोय हे देखील खूप महत्त्वाचं आहे. आणि सध्या गणपतीचे दिवस आहेत, तर आम्ही बहिणीच्या घरी गेलो होतो नंतर, आणि तिथे आम्ही आरती केली. तर मी बोलली होती की आज मी माझं एज सांगणार आहे किती आहेत. सो इट्स नॉट 23, तर हे आहे 32. मी आता 32 इयर्सची कंप्लीट झालेली आहे. आणि असंच एकदम सिंपल घरच्या घरी छोटंसं डेकोरेशन केलं होतं. आणि मग आम्ही गेलो होतो आमच्या सोसायटीच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. दर्शन घेतलं, खूप सुंदर मूर्ती होती. आणि नंतर मग बाहेर जेवण वगैरे केलं. सो हेच मला सांगायचं आहे की बर्थडेच्या निमित्ताने की स्वतःसाठी छान दिवस घालवायला शिका. कारण की कोणी तुम्हाला असं पॅम्पर करणार नाही, कोणी म्हणणार नाही आहे तुम्हाला. तर या दिवशी तुम्ही ज्या पण देवाचे भक्त आहात त्या देवाची पूजा करा, त्या मंदिरामध्ये जा, तुम्हाला ज्या ज्या गोष्टींमधून आनंद भेटेल ते सर्व करा. आणि बर्थडेच्या दिवस हा तुमचा आनंद घालवा, जसा मी माझा घालवला होता. तर या सर्व गोष्टींमधून एकच सांगायचं आहे की हा जो क्षण आहे तो पुन्हा कधीही परत येणार नाहीये. त्यामुळे आयुष्यामध्ये जे काही छान छान क्षण आहेत ते एन्जॉय करा. कठीण प्रसंग आले आयुष्यामध्ये तरीही तरीही त्यांना सामोरं कसं जाता येईल याचा विचार करा आणि प्रत्येक दिवस हा आनंदात घालवा. तर बायकांचं कसं होतं की दुसऱ्यांची केअर करता करता त्या स्वतःचं जे लाईफ आहे ना ते पूर्ण विसरून जातात. आणि ज्या गोष्टी आवडतात त्या करा. सो मला फोटो वगैरे काढायला आवडतं, मी ते केलं. आणि चला, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कसा वाटला व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय बाय.